नमस्कार मंडळी. पावसाळा सुरू झाला की बुट्टा खाण्याची ओढ अजूनच वाढते. आज आपण झटपट आणि चविष्ट मसाला बुट्टा बनवणार आहोत. चला मग सुरू करूया. तर मी इथे 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या बारीक करून घेते. इथे मी अशी क्रश करून घेते. तुम्हाला हवे तर तुम्ही बारीक चिरूनसुद्धा घेऊ शकता. लसणीची पाकळी अशी बारीक झाली की थोड्या वेळाने आपण एका पॅनमध्ये बटर घ्यायचे. बटर मेल्ट झालं की त्यात बारीक केलेली लसूण टाकायची. ती थोडीशी सोनेरी रंग येईपर्यंत परतायची. लसूण परतून झाली की त्यात 1 चमचा टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी मिक्स करायची. आम्ही इथे चिंग्सची शेजवान चटणी वापरली आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही तुमच्या आवडत्या ब्रँडची पण वापरू शकता. पुढे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं घट्ट होईपर्यंत मिश्रण उकळत ठेवायचं आहे. थोड्या वेळाने आपण ह्याच्यामध्ये उकळलेले जे कॉर्न आहेत ते लावून घेऊया. अशा पद्धतीने कॉर्न लावून झाले मसाल्यामध्ये की आपण त्याला टॉस करायचं आहे. पूर्ण मसाला कोट झाला पाहिजे आपल्या कॉर्नला आणि त्याची चव पण त्याच्यामध्ये नीट उतरली पाहिजे. सो म्हणून जास्त वेळ तुम्ही त्याला टॉस करा. तो मसाला घट्ट झाला पाहिजे. सगळं झालं की आपण त्याच्या खालचा गॅस घालवायचा आहे. गॅस घालून झाला की त्यात भरभरून कोथिंबीर आपण टाकायची. पण झाली की त्याच्यावरती थोडंसं लिंबू पिळा, त्याला थोडीशी चटपटी चव येण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपला मुंबई स्टाईल मसाला बुट्टा तयार झालेला आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्यू.